तर आता आपल्या इथे साखर घातलेले जे पाणी आहे तर हे थंड झालेलं आहे. थंड झाल्यानंतरच आपल्याला हे पीठ मळायचं आहे. पाणी आपल्याला अगोदरच जास्त घ्यायचं नाहीये. सांगितल्याप्रमाणे साखर आणि पाणी घ्यायचे. आपल्याला कमी पडलं पाणी तर नंतर आपण पाणी वापरू शकतो. व्यवस्थित आपल्याला कडक गोळा मळायचा आहे. सर्व पाणी आपण इथे घालून घेतलेलं आहे. आपल्याला पाण्याची सहसा गरज पडत नाही. आपलं मेजरमेंट बरोबर आहे. एवढ्या पाण्यामध्ये आपलं एवढं पीठ छान भिजवलं जातं. इथे पिठाचा बघा कडक गोळा आपण इथे मळून घेतलेला आहे. रवा आहे याच्यामध्ये, त्यामुळे आपण ह्याला 15 मिनिटं आपण असंच व्यवस्थित झाकून ठेवणार आहे. इथे आपण शंकरपाळे करायला घेतलेले आहेत. पीठ किती घ्यायचं आहे, साखर किती घ्यायची आहे आणि आपण तूप किती घ्यायचं आहे